पुढे पाहूयात महत्त्वाच्या बातम्या। यवतमाळ प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे। पूर्ण चौकशी सरकार करेल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। विदर्भातला मुद्दा असल्याने नक्कीच लक्ष घातलं जाईल, बावनकुळेंचं हे वक्तव्य। यवतमाळ प्रकरणातील आरोपीच्या वडिलांची टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया। मजर काय करतो या संदर्भात आम्हाला माहिती नाही। काल घडलेल्या प्रकारानंतर मला सर्व माहीत झालं। शरीफ कुरेशी यांची ही प्रतिक्रिया। जर्मनीच्या बर्लिनमधील छत्रपती शिवरायांचं चित्र संभाजीराजे छत्रपतींकडून शेअर। नुकतीच संभाजीराजे छत्रपतींनी जर्मनीला भेट दिली। छत्रपती शिवरायांचं चित्र पाहण्याचा योग आल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं। राज्यामध्ये आता पुढील साधारणतः 2 दिवस मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज। पश्चिम महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज। कोकण आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता। कल्याणमध्ये काँग्रेसच्या बैठकीत जोरदार राडा। शिवीगाळ केल्याचा आरोप करत नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी भर बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांच्या श्रीमुखात लगावली। तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय दत्त यांनी तातडीने वाद मिटवला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईवरती प्रशासनाकडून आराखडा तयार। सातपुड्यातील अतिदुर्गम भागासाठी विशेष उपाययोजना। पाणी टंचाई दूर करण्यासाठी टँकर, विहीर, अधिग्रहण, हातपंप तयार।